श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळींनो, आपल्यास माहिती आहे की श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्याला सुरुवात होऊन आता तिसरा श्रावणी सोमवार देखील होऊन गेला आहे. या अतिशय पवित्र आणि अतिशय पुण्यसंचयाच्या काळामध्ये प्रत्येक जण काही ना काहीतरी सेवा, पारायण, जलाभिषेक, रुद्राभिषेक, महादेवांची सेवा असेल किंवा माता पार्वतीची व्रतवैकल्य सेवा असेल हे मनोभावे श्रद्धेने करत आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक सौभाग्यवती स्त्री म्हणजे सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत ह्या काही ना काहीतरी सेवा, व्रतवैकल्य करत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक म्हणजे श्रावण पूर्ण महिनाभर कोणी कोणी पूर्ण व्रत धरलेलं आहे, म्हणजे एक टाइम भोजन करणे असे देखील व्रत करत आहेत. म्हणजे महादेवाला रोज जलाभिषेक करणे, रुद्राभिषेक करणे, बेलपत्र अर्पण करणे, या सर्व काही गोष्टी सुवासिनी सौभाग्यवती स्त्री करत आहेत. त्याचबरोबर माता पार्वतीचं देखील व्रत करत आहेत. का? कारण की त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं. त्याचबरोबर जे काही त्यांचं वैवाहिक आयुष्य आहे ते वैवाहिक आयुष्य भविष्य काळामध्ये देखील सुरळीत राहावं, आनंदी राहावं आणि त्यांच्या सौभाग्याला सदैव सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभावं, त्यांचं कुटुंब हे सुखी असावं, यासाठी प्रत्येक सुवासिनी स्त्री आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही देवाकडे काही ना काहीतरी मागणं मागत असते. कारण की कसं असतं, प्रत्येक महिला ही कधी स्वतःसाठी काही मागत नाही देवाकडे. प्रथम तर ती आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठीच ती देवाकडे हात जोडत असते, पदर पसरत असते. तर नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये सुवासिनींनी म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी अशा कोणत्या 6 गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून त्यांना अखंड सौभाग्यवतीचं हे प्राप्त होईल. त्याचबरोबर तिला जी काही वैवाहिक तिचं आयुष्य आहे ते वैवाहिक आयुष्य तिचं सुरळीतपणे चालू राहील. कारण की कसं आहे, आजकालच्या जनरेशनमध्ये वैवाहिक आयुष्य म्हणजे जे काही आपलं लग्नानंतरचं जे काही आयुष्य आहे ते सुरळीत असेलच याची गॅरंटी खूप कमी आहे. खूप लोकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप प्रकारचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. कोणाचं जमत नाही आहे, कोणाचं पटतच नाही आहे, सततची भांडणे आहेत, किरकिरे आहेत, म्हणजे डिवोर्सपर्यंत अक्षरशः गोष्टी गेलेल्या आहेत. तर अशामध्ये मी सांगू इच्छिते की त्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी ज्या काही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यांनी नक्कीच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, त्याचबरोबर आपलं वैवाहिक आयुष्य सुरळीत राहण्यासाठी या 6 गोष्टी आवर्जून करा. अजूनही आपला श्रावण महिना चालू आहे, संपलेला नाही आहे. जर केल्या नसतील तर नक्कीच करा. तर आज आपल्याला ज्या काही 6 गोष्टी करायच्या आहेत त्यात आपण जाणून घेऊयात. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. तर मंडळींनो, श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात. तसेच वैवाहिक जीवनातील समस्या देखील दूर होतात अशी श्रद्धा आहे आणि अशी नक्कीच अनुभव खूप लोकांना आलेले आहेत. श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी आणि वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना ह्या करत असतात. असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज या 6 गोष्टी जर केल्या किंवा एकदा जरी केल्या तरी देवी माता पार्वती ह्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त करून देत असतात. तर त्यातली पहिली जी गोष्ट करायची आहे प्रत्येक सुवासिनी आणि सौभाग्यवती स्त्रियांनी, ती कोणती ती जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा. त्यानंतरच काहीतरी खायचं असतं. म्हणजेच तुम्हाला काही न खाता आधी महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे. आंघोळ झाल्यावरती महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतरच काही ना काहीतरी खायचं आहे. संपूर्ण श्रावण महिनाभर जर तुम्ही हा नियम पाळला तर नक्कीच महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात. दुसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजेच बांगड्या. बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होत असते. बघा, खूप महिलांच्या हातामध्ये त्या सेवा करतात, व्रत वैकल्य करतात, उपास करतात. श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी, माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, पण कुठेतरी ती सेवा ही फलद्रूप ठरत नाही. का? कारण की जे काही सौभाग्य अलंकार ती स्त्रियांनी म्हणजे परिधान करायला पाहिजे ते त्यांनी केलेले नसतात. खूप कमी बायका आहेत सौभाग्य स्त्रियाच्या हातामध्ये या काचेच्या बांगड्या घालतात किंवा त्यांच्या हातामध्ये बांगड्या दिसतात. आता तर खूप कमी प्रमाणात बायका ह्या हातामध्ये बांगड्या घालतात. सणावारला सुद्धा जरी घातलं तरी घालतात, संध्याकाळी लगेच काढून ठेवतात. एवढा त्यांना त्या बांगड्यांचा त्रास होतो.
तर मी नक्की सांगेल बांगड्या आहे का सौभाग्य स्त्रियांचा अलंकार आहे, शृंगार आहे, एक लक्षण आहे की नक्कीच या हातामध्ये जर हिरवी बांगडी दिसली तर नक्कीच खरंच ही एक सौभाग्य स्त्रीचं लक्षण आहे हे दिसून येतं. त्यामुळे महिलांनी आवर्जून शृंगार करा आणि शृंगारामध्येच राहा आणि मगच सेवा करा, तरच त्या फलद्रूप ठरतात. म्हणूनच सांगू इच्छिते की या श्रावण महिन्यामध्ये हातामध्ये सदैव हिरव्या बांगड्या राहू द्या, सदैवच राहू द्या. श्रावण महिनाच नाही तर प्रत्येक दिवशी हातामध्ये हिरवी बांगडी एक का असेना ही असायलाच हवी, तरच माता गौरी ही प्रसन्न होत असते. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजेच श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे असते, तसेच दान करावे. तुम्ही श्रावण महिन्यातल्या कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा कुठल्याही दिवशी, एका शुभ दिवशी माता पार्वतीला तुम्ही सौभाग्यवतीचं जे काही म्हणजे सामान असतं, आपलं शृंगार असतो, तो तुम्ही त्यांना अर्पण करायचा आहे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य हे प्रदान करत असते. चौथी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजेच श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते. हो, कारण की असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी सौभाग्यवती स्त्रियांनी, सुवासिनींनी हातावर मेहंदी नक्की काढावी. म्हणूनच पंचमी सारखे सण, रक्षाबंधनासारखे सण ह्या श्रावण महिन्यामध्ये येत असतात. गोपाळाष्टमी असेल किंवा गोपाळकाला असेल, सगळ्या गोष्टी येत असतात. त्याच्यामुळेच या सणावाराला महिलांनी हातावर एकदा तरी मेहंदी काढावी हे त्याचं लक्षण असतं. त्याचबरोबरच म्हणून या महिन्यात आपण एकदा तरी मेहंदी लावली पाहिजे. हरियाळी तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये. त्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजेच महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात, कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरी सुद्धा खूप आनंदी होत असते. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवांचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळत असतो. सहावी गोष्ट जी आहे ती म्हणजेच श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जरी राग आला किंवा जरी काही खटके उडले घरामध्ये, पती पत्नीमध्ये किंवा कुटुंबामध्ये इतर व्यक्तींसोबत, तरी सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा महादेवांचा पंचाक्षरी मंत्र सदैव जप करत राहा, नामस्मरण करत राहा. त्यामुळे तुमचा राग शांत होईल. आणि खरंच, कारण की इकडे आपण व्रतवैकल्य करायचे, आपण उपास धरायचे, महादेवांचा अभिषेक करायचा, दिवस दिवस आपण देवासमोर बसून राहायचं. आणि आपल्या घरामध्ये जर आपण योग्य वागणूक कोणाला देत नसेल, आपण काहीतरी अपशब्द वापरत असू, घरामध्ये सतत किटकिट करत असू किंवा घरामध्ये सततचे भांडणं जर होत असतील, तर त्या सेवेचा काही सुद्धा फायदा होत नाही. म्हणून घर सुद्धा तेवढं शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक असायला हवं, तरच त्या सगळ्या सेवा आपल्या म्हणजे त्या सेवा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये होतात, त्यावेळेस ती वास्तू सुद्धा तथास्तु म्हणत असते. म्हणून आपण जर वास्तूमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये पण पॉझिटिव्ह ह्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह एवढा चांगला होतो की आपलं आयुष्य सुद्धा या सुरळीतपणे, आपलं वैवाहिक आयुष्य असेल किंवा आपलं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी जे काही व्रत असेल ते फलद्रूप ठरत असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की प्रत्येक सुवासिनींनी, प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, त्याचबरोबर आपलं जे काही वैवाहिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स चालू आहे ते प्रॉब्लेम संपून आपलं वैवाहिक आयुष्य सुरळीत होण्यासाठी नक्कीच या 6 गोष्टी करा. अजूनही श्रावण महिना संपलेला नाही आहे, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. आज जर व्हिडिओ पाहिला तर आजपासूनच या सगळ्या 6 गोष्टी करायला सुरुवात करा. बघा, नक्कीच तुम्हाला याची फळप्राप्ती होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.